स्वागत. आज आपण भेटणार आहोत घन व्यवस्थापन व्यवसायामध्ये स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या अनुजा सगणे यांना. त्यांनी त्यांचा यशस्वी व्यवसाय कसा केला, यातून त्यांना कुणी प्रेरणा दिली किंवा कुणाची प्रेरणा घेऊन त्या या व्यवसायात आला, त्यांना कुणी मदत केली, हे सर्वच त्यांच्याकडून जाणून घेऊयात. नमस्कार अनुजा. नमस्कार ताई. आम्हाला हे सांगा की तुमचा हा जो व्यवसाय आहे आज तो यशाच्या शिखरावरती आहे, यात तुम्हाला कोणी मदत केली आणि या व्यवसायाची प्रेरणा तुम्हाला कोणाकडून मिळाली? सर्वप्रथम तर मी एक छोट्याशा गावामधून आलेली आहे. अमरावती जिल्ह्यातील अशोकनगर या गावातून आलेली आहे. त्याच्यानंतर मी 2016ला लग्न होऊन मी इथे पुण्यामध्ये आले. त्यावेळेस पहिल्यांदा मी पुणा म्हणजे बघितलंय आणि त्यानंतर म्हणजे तसे येत गेले पुण्यामध्ये, पण असं कायमस्वरूपी आता आपण पुण्यामध्येच राहणार आहे आणि आता म्हणजे जॉब करायचा आहे, आपलं MSW झालेलं आहे. तर त्या याने मग मी 2016ला इथे आले. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये मी एका संस्थेमध्ये जॉबला होते. तिथे मला जवळपास 7 ते 8 हजार रुपये पेमेंट होता. त्यामध्ये पुन्हा दुसऱ्या संस्थेमध्ये 6 महिन्यांनी जॉईन झाले की तिथे थोडंसं वाटतं ना आपल्याला की जास्त पेमेंट जिथे असेल तिथे आपण थोडंसं हे करतो आणि काहीतरी वेगळं शिकायला भेटतं म्हणजे प्रत्येक संस्थेमध्ये. मग तिथे मी एका संस्थेमध्ये जॉबला गेले आणि तिथे मला साधारणतः 10 ते 12 हजार रुपये पेमेंट होतं. त्या एरियामध्ये म्हणजे त्या संस्थेचं हे होतं की स्वच्छ पुणे, सुंदर पुणे, त्या हिशोबाने आपल्याला तिथे काम करायचं होतं, स्वच्छ आणि सुंदर. तर त्यामध्ये मला बालेवाडी हा प्रभाग मिळाला आणि त्या प्रभागामध्ये मी काम करत गेले. तिथे माझ्या हाताखाली 60 ते 70 जे लेबर काम करत होते, त्यांचे सुपरविजन मी करत होते. त्या करता करता मग असं जाणवलं की बाबा आपण यांच्यासाठी काम करतोय, हे पण चांगलं आहे, त्यांच्यासाठी काम करतोय, पण ते वेळेवर तिथे पोहोचत नव्हते. म्हणजे आता सोसायटीमध्ये कचरा हा रोज डेली उचलायला जायला म्हणजे गेलं पाहिजे. बाहेर पडलेला कचरा असेल तर सोसायटीमध्ये जर जात नसेल तर म्हणजे सोसायटीचा कचरा हा तो बाहेर पडणारच. बरोबर. तर बाहेर हा कसा का पडतो, म्हणजे तिथल्या नगरसेवकांचं पण हे होतं की म्हणजे इथे जी संस्था आहे मग हे काम नाही करत आहे का. मग एखाद्या वेळेस आम्हाला म्हणजे नगरसेवक बोलवत होते, PMCचे म्हणजे अधिकारी बोलत होते की तुम्ही काम नाही करत आहे. मग त्यानंतर आम्ही असं म्हणते नाही आम्ही काम करतोय, पण त्यावर जे असतात ते नाही पोचायचे वेळेवर. असं करता 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 मग आम्ही चालू केलं की नगरसेवकांना भेटलो. बरोबर. माझे मिस्टर आणि मी. नाही, पण एक तुम्हाला मी इथे थांबवते, पण एक प्रश्न विचारते की ज्या संस्थेसाठी तुम्ही त्या दरम्यान काम करायच्या, त्या खरंच पुण्यामध्ये त्यावेळेला ती संस्था अक्षरशः कचरा उचलण्यामध्ये किंवा स्वच्छ पुणे करण्यामध्ये यशस्वी होत होती? ती संस्था पूर्णपणे काम करते, पण त्यांचे प्रयत्न पण आहेत असे की स्वच्छ आणि सुंदर व्हायला पाहिजे. पण ऍक्च्युली कसं आहे, वॉर्ड ऑडिटर असेल, सुपरवायझर असेल, लेबर असेल, त्यांना कितपत आपण म्हणजे त्यांची मेंटॅलिटी फार वेगळी असते की ठीक आहे ना, आज नाही गेलं तरी चालेल, उद्या आपण घेऊया. पण असं उद्याचं म्हणता ते 4 दिवस होऊन जाते आणि ते कचरा उचलल्या जात नाही. पण ती संस्था पण त्यासाठी चांगलं काम करते, असं नाही की करत नाही, म्हणून चांगलं काम करते. पण अनुजा मॅडम, परत इथे हा प्रश्न येतो की तुम्ही त्या संस्थेचं जर इतकं काम होतं तर त्याच्या बाहेर का पडला? ऍक्च्युली काय झालं की मी जेव्हा बालेवाडीमध्ये काम करत होते तर जकात नाक्याला मोठा रॅम्प होता त्यांचा, म्हणजे क्रॉनिक स्पॉट म्हणतात त्याला. तर तिथे कचरा सगळा म्हणजे ते जे 40-50 जे लोक होते तिथे आणून कचरा टाकायचे आणि त्याची योग्य विल्हेवाट म्हणजे PMCनी पण तेवढा सपोर्ट केला पाहिजे आणि यांनी पण त्यांना तेवढा सपोर्ट केला पाहिजे की ओला आणि सुका कचरा वेगवेगळा झाला पाहिजे. पण ऍक्च्युली काय होत होतं की तिथे वेळेवर गाड्या पोहोचत नव्हत्या. तिथे हे लोक जेव्हा कचरा आणून टाकायचे, जे ओला आणि सुका, तर ते पूर्णपणे मिक्स असायचं आणि तिथे लोकांना दिसायचं की हा क्रॉनिक स्पॉट आहे, मग कोणी आणून तिथे टाकायचे. मग तो खूप मोठा रॅम्प तयार झाला तिथे. आता पण अजून आहे तिथे, पण आता कमी प्रमाणात आहे. तिथे नगरसेवक आहे अमोल बालवडकर. तर एकदा त्यांनी व्हिजिट केली तिथे, तर त्यावेळेस त्यांची आणि माझी ओळख झाली. तर त्यांनी मला विचारलं की मॅडम याची परिस्थिती असं का आहे. तर मी त्यांना सांगितलं की आम्हाला वेळोवेळी PMC गाड्या पुरवत नाही किंवा त्यांच्याकडे अपुरे असेल तर ते पाठवत नसेल. तर त्यांनी करून घेतलं आमच्याकडनं आणि तिथला रॅम्पचा जो प्रश्न होता तो पण त्यांनी मार्गी लावला. त्यांची जागा त्यांनी वाढवून दिली, त्यांना व्यवस्थित बांधकाम, पिण्यासाठी पाणी, बाथरूम, अमोल बालवडकर सरांनी हे सगळं केलं. आणि त्याच्यानंतर हळूहळू मग मी सरांना मीटिंगला जात होती त्यांच्या ऑफिसमध्ये किंवा सर बोलवत होते एखाद्या वेळेस की सर मॅडम इथला प्रॉब्लेम आहे, हा का नाही सोडवला गेला आतापर्यंत गेला, लोक काम नाही करत का. म्हणजे ते बऱ्याच वेळा आमच्यावर चिडले सुद्धा
असं वाटलं त्यावेळेस की आपण लोकांसाठी काम करतोय, मग हे आपण स्वतःसाठी का नाही करावं. म्हणजे असं- ही स्वतःच त्यांना प्रेरणा मिळाली की आपण हे दुसऱ्या संस्थेसाठी काम करतोय, दुसऱ्यांसाठी कष्ट करतोय. यातून त्यांनी स्वतःचा बिझनेस कसा उभारावा किंवा मला उभारता येईल का यासाठी त्यांनी विचार करणं सुरू केलं. बरोबर ना? बरोबर. मग त्यावेळेस मी सरांकडे गेले, तर मला हे काम करायचं आहे. बरोबर पण सरांना मी एक शब्द टाकला होता की मला हे काम करायचं आहे बरोबर आणि मी जिद्दी आहे की मला जे करायचं आहे ते करायचं आहे. सर बोलले की ठीक आहे बाबा, की तुम्हाला करायचं आहे तर करूयात, पण मला काम पाहिजे काय ते आम्हाला सांगा, मग आम्ही समोर काय करायचं ते बघू, असं मला सर म्हटले. म्हणजे एक आपल्याला इथे हे विचार करायला भाग पाडतं की महिलांना खूप घरातील जबाबदाऱ्या असतात. महिलांचं लग्न होतं, त्या दुसऱ्या घरी जातात, खूप जबाबदाऱ्या एकदम त्यांच्यावरती येऊन पडतात. पण अशातच तुम्हाला अनुजा सगने यांचं उदाहरण बघता येईल किंवा त्यांच्या उदाहरणातून तुम्हाला शिकता येईल की जरी त्या जबाबदाऱ्या असल्या तरीही स्वतःबद्दल विचार करायचा की मला छोटासा बिझनेस करता येईल का किंवा मला माझं अस्तित्व निर्माण करता येईल का. अशातूनच त्यांनी हा व्यवसाय उभारलेला आहे. त्यांना त्यांच्याच मनाने जिद्द निर्माण तयार करून केली की नाही, हे काम दुसऱ्यांसाठी आपण करतोय ना, तर आपण स्वतःसाठी पण काम केलं पाहिजे. तर बरोबर ना? बरोबर. मग तुम्ही कसं सुरुवात केलं ते सगळं? तर मी सरांकडे एकदा गेले, अमोल भैयांकडे, की सर मला असं करायचं. सर म्हटले की ठीक आहे, माझ्याकडून जेवढा सपोर्ट होईल, पीएमसीच्या गाड्या खाली करणं असेल काय असेल ते आम्ही बघू. तर अनिल प्रधान म्हणून सर आहेत, त्यांनी पण मला भरपूर मदत केली की त्यांच्याकडे जे लोक येत होते की आमच्याकडे आज 8 दिवस झाले कचरा उचलला गेलेला नाहीये, सोसायटीतला भरपूर कचरा साठलेला आहे, मग कोणी अशी कोणती वेगळी संस्था आहे का ती घेऊन जाईल. तर त्यावेळेस मला त्यांनी अप्रोच केलं की आमच्या अनुजा मॅडम आहेत की त्यांना, म्हणजे अनिल प्रधान सरांनी पण मला सपोर्ट केला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यासोबत मी त्यानंतर मी एक गाडी घेतली. एका गाडीमध्ये जेव्हा गाडी घेतली, पण मी थोडंसं थांबवते तुम्हाला अनुजा, पण मला हे सांगा की ती एक गाडी घेण्याचा त्याच्यासाठी भांडवल उभा करण्याचा ते कसं जुळून आलं? मला असं वाटलं होतं की मी आज खूप मोठी उंच उडी मारत आहे की गाडी घेऊ की नको घेऊ. आणि मी घरच्यांना सांगितलं, म्हणजे सासऱ्यांना सांगितलं की मला बाबा हा बिझनेस चालू करायचा आहे. माझ्या मिस्टरांना सांगितलं, मला घरून सपोर्ट आहे सगळ्यांचा आहे, धीरांचा आहे, सासूंचा आहे आणि सासरा आहे त्यांचा पण आहे, मिस्टरांचा तर आहेच. मी बाबांना म्हटलं की बाबा म्हटले की ठीक आहे कर. तर त्यांनी मला सगळ्यात पहिले 1 लाख रुपये दिले होते, कारण की माझ्याकडे तेवढे पैसेच नव्हते. बरोबर. मी काय 10,000 म्हणून जॉब करणारी आणि माझे मिस्टर पण जॉबलाच होते आणि तेवढं नव्हतं आमच्याकडे काही. मग ठरवलं की बाबा की बिझनेस करायचा. आणि जर ठीक आहे गेलं तर एक हे घेतलं, स्टँड घेतलं की ती गाडी घेऊ आपण, पण बिझनेस चालला तर चालला, नाही तर मग ठीक आहे. पण ते आम्ही म्हणजे तेवढी हे घेतली की नाही, आपल्याला ते रिस्क घेतली की आम्हाला ते करायचं. त्यानंतर मग मी गाडी घेतली आणि हळूहळू चालू केलं. मला सरांनी म्हणजे ऑफिसमधून पण फोन यायचे की मॅडम इथे गाडी पोचलेली नाही आहे, तिथे तुम्ही गाडी पाठवा. आणि असं बिझनेस करता करता असं मी ठरवलं नाही की मला पैसाच पाहिजे नाही, पण मी तसे माणसं पण कमवले. म्हणजे त्यांचं म्हणजे अनुजा आमच्या सोसायटीमध्ये छान काम करते, अनुजानी आमच्या इथे खूप छान काम करून दिलं. असे बरेचसे लोक आहेत की ते म्हणजे त्यांचं काम पण मी करून दिलं. कोणी सांगतात की ह्या कचऱ्यासाठी तुम्हाला 40,000 रुपये द्यावं लागेल उचलायला, पण तोच कचरा मी 10,000 रुपयात त्यांचा उचलून दिला. खूप हळूहळू असं करता करता एक सोसायटी भेटली, दुसरी सोसायटी भेटली. आज 70-80 सोसायटी माझ्याकडे आहे आणि 5,000 ते 6,000 घरांतून मी कचरा पण कलेक्ट करते. आता जे आहे एक गाडी होती आधी आपली, मग त्या एका गाड्याच्या 2 गाड्या कधी झाल्या आणि ती एक गाडी किती वर्षानंतर म्हणजे त्या एका गाड्याच्या 2 गाड्या झाल्या? दरवर्षी माझी एक गाडी वाढत गेली. 3 गाड्या झाल्या आणि त्यामध्ये माझा भाऊ पण मला सपोर्ट करतो. मला म्हणजे माझ्या भावाने पण आतापर्यंत जे काही केलं आहे म्हणजे गाड्यांमध्ये पण, आणि मिस्टरने पण येऊन बघ, ते पण अकाउंटंट आहे, ते पण कधी येतात. मी घरच्यांना सगळ्यांना कामाला लावलंय माझ्या याच्यामध्ये. म्हणजे घरातल्या सगळ्यांना त्यांनी रोजगार सुद्धा उपलब्ध करून दिले. बाहेरच्यांना तर दिलाच आहे, पण घरातल्या पण व्यक्तींना जो त्यांचा काही वेळ असतो त्यांच्याकडे, त्या वेळात ते पण तिला मदत करतात, म्हणजे तिला मदत करू शकतात. माझ्या भावाला मी जबरदस्तीने म्हणते की नाही माझ्या कामावर ये आणि बघ कसं चाललंय, काय चाललंय, गाड्यांचं बॅलन्स बघ. आणि माझा एक दुसरा पण भाऊ आहे, त्याला पण सुपरवायझर म्हणून ठेवलेला आहे. आज जवळजवळ 3 सुपरवायझर माझ्याकडे आहे, 3 ते 4. बरोबर. आणि 40 ते 50 लेबर माझ्याकडे काम करतात. हा जो आता
साधारणतः किती वर्षाचा तुमचा हा व्यवसाय आहे? जवळजवळ तर मला 7 ते 8 वर्ष झाली या व्यवसायाला. मग त्या 7 ते 8 वर्षामध्ये कधी असं टेन्शन आलं का? कधी फ्रस्ट्रेशन आलं का? टेन्शन म्हणजे कधी म्हणजे माझं असं आहे की आजची गाडी त्या सोसायटीमध्ये आजच पोहोचल्या गेली पाहिजे आणि उद्याचा कचरा तिथे राहायला नको. बस असं वाटतं की म्हणजे त्या सोसायटीमध्ये घाण नको व्हायला. म्हणजे माझं असं आहे की ते काम ज्या दिवसाचं त्या दिवशी झालेलं पाहिजे, बस तेवढंच आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की PMC मध्ये माझ्या गाड्या खाली व्हायला पाहिजे. जे स्पायसरला आहे तिथे थोडा प्रॉब्लेम होत होता की माझ्या गाड्या सकाळी म्हणजे लोक म्हणजे मी लेबरसाठी पण खूप हे करते की सकाळी ते लोक 8ला निघतात बरोबर आणि संध्याकाळी त्यांना 9, 10, 11 वाजतात घरी पोचायला. बापरे. पण मग त्यांचं पण आहे, त्यांच्या पण छोटे मुलं असतात, घरी वाट बघणारे आई वडील असतं सगळे. मी स्वतः 11-12 वाजता रॅम्पवर जायची की माझी गाडी का खाली झाली नाही. बरोबर. मी याच्यामध्ये पण माझ्या मिस्टर सोबत असायचे की माझी गाडी का तुम्ही खाली करत नाही. गाड्या असून सुद्धा मला भरपूर प्रॉब्लेम झाले PMC मध्ये सुद्धा की माझ्या गाड्या खाली करून दिल्या नाही. असं का व्हायचं पण? त्यांना असं वाटायचं की मी प्रायव्हेट आहे. म्हणजे अमोल बालवडकर सरांनी मला सपोर्ट केला आहे. त्यांनी स्थायी समितीमध्ये पण मांडलं होतं की बाबा याचं काम चांगलं आहे. असं नाही की मी बाबा एकच जमाने पूर्ण हे केलं नाही. मला 1-2 वर्ष वेळ लागला. म्हणजे कोणाला पण असं वाटतं ना की एवढं मोठं काम करते तर हिच्याकडून सक्सेस होते की नाही होत. बरोबर. आज मी हे काम करेल आणि सोसायटीवाल्यांना पण वाटायचं की बाबा या मॅडमला आपण काम देऊ. सरांवर विश्वास त्यांचा आणि त्यांनी जो मला जे काम दिलं आहे त्यांचा जो विश्वास होता तो सरांवर होता आणि त्यांच्यामुळे मला एवढे काम आज भेटले आणि आज चांगलं चाललंय. तुमचं ते कचरा उचलण्याचं रोजचं काम आहे ते कसं चालतं? रोज सकाळी माझे लोक सकाळी 8 वाजता निघतात आणि पहिले पैठेघर म्हणजे जे असेल गावठाण असेल, स्लम एरिया असेल तिथे जाऊन पोचतात आणि त्याच्यानंतर मग सोसायट्यांचा कचरा हा जवळपास 10, 10:30, 11च्या नंतर निघतो. आणि जेव्हा कचरा हा हाऊसकीपिंगची लोक काढतात आणि माझी गाडी फक्त कलेक्ट करायला जातं बरोबर सोसायट्यांमध्ये. तर ओला आणि सुका हा हाऊसकीपिंगचेच लोक ओला आणि सुका हा वर्गीकरण करून खाली आणतात आणि माझी गाडी जाऊन तिथे कलेक्ट करते ओला आणि सुका कचरा. तर सुका कचरा जेव्हा कलेक्ट करते त्यावेळेस रिसायकलिंगला जे काही असेल, पुठ्ठा असेल, बॉटल्स असेल, त्या वस्तू आपण रिसायकलिंगला देतो. आणि तर PMCचा जो रूल आहे की शरीराचा कचरा हा सोसायटीमध्येच जिरवायला पाहिजे, ओला कचरा. तर आपण सोसायटीमध्येच पिट्स तयार करून देतो. ते पण काम मीच करते. 100 फ्लॅटची सोसायटी आहे तर मग त्यानुसार आपण पिट्स ठरवतो की किती पिट्स आपल्याला लागणार आहे, किती बाय कितीचे पिट्स लागणार आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये कोकोपीट टाकतो. कोकोपीट आणि त्याच्यानंतर ओला कचरा आणि इनोराचं काही कल्चर आहे आमच्याकडे ते आपण त्याच्यामध्ये युज करतो. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही कचऱ्याचं वर्गीकरण करता. कोरोनाच्या काळामध्ये अशा बऱ्याचशा सोसायट्या होत्या त्याच्यामध्ये की ज्यांना कोरोना झाला आहे त्यांना क्वारंटाईन हॉस्पिटलमध्ये मधून आल्या त्यांना क्वारंटाईन घरीच त्यांना ठेवलेलं होतं. तर मग अशा वेळेस त्यांचा जो कचरा होता त्यावेळेस PMC वाले तिथे पोहोचत नव्हते सोसायट्यांमध्ये. त्यावेळेस मी माझ्या लेबर लोकांना सांगायचे की आपल्याला तो कचरा उचलायचा आहे पण सगळं सेफ्टीमध्ये नाही का. म्हणजे हँड ग्लोव्ज, त्यांना सॅनिटायझर वगैरे सगळं आम्ही त्यांना पुरवायचो आणि तो कचरा सोसायटीच्या डोर टू डोर जाऊन उचलायचा. जे क्वारंटाईन लोक आहेत ज्यांना कोरोना झालाय ते आम्ही उचलायचो कचरा आणि PMCची जी गाडी येईल त्यांना आम्ही तो द्यायचो. आणि त्यावेळेस जर कुठे फवारणीची वगैरे गरज असेल तर ती तुम्ही कशी भागवत होता? तिथले जे नगरसेवक आहेत अमोल बालवडकर त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली की बऱ्याचशा सोसायट्यांमध्ये फवारणी केली आहे त्यावेळेस कोरोनाच्या काळामध्ये आणि सगळ्या मदत केली. म्हणजे त्यांनी शिधा पण वाटला आहे त्यावेळेस. जेवणाचं पण भरपूर लोकांना ज्यांना गरज आहे त्यांना पण जेवणाचं पण त्यांनी हे दिलं आहे आणि फवारणी त्यावेळेस अमोल बालवडकरांनी फवारणी सोसायट्यांमध्ये करून दिलेली आहे. करोनामध्ये कोणीही कोणाच्या घरी जात नव्हतं. इव्हन पालिकेच्याही सगळ्या सुविधा बंद होत्या. अशा काळात तुम्ही कसं काम केलं? ज्यावेळेस लॉकडाऊन लागलं त्यावेळेस आम्ही काम करतच होतो. आमचं काम बंद नव्हतं. पण ऍक्च्युली काय भीती नाही वाटली तुम्हाला? नाही भीती बिलकुल नाही वाटत होतं थोडंफार की काम बंद करावं किंवा माझे लेबर जे आहे ते नाही येतील. तेव्हा त्यांनी मला म्हटलं की नाही आपण मॅडम काम करायचंय आपल्याला. तेव्हा माझ्या गाड्या बंद नव्हत्या आणि ज्यावेळेस लॉकडाऊन लागलं त्यावेळेस सगळं म्हणजे बंद होतं ना, म्हणजे जाऊ देत नव्हते.
म्हणजे मी पिंपरी चिंचवडमध्ये होती, पुणे महानगरपालिकेमध्ये जाताना मला फार अडचणी येत होत्या, पण त्यावेळेस माझ्याकडे लेटर होतं पालिकेचं की अत्यावश्यक सेवा बरोबर, अत्यावश्यक सेवा म्हणून लेटर होतं. त्यावेळेस मग मी जायचे, मी एकटीच जायचे त्यावेळेस, गाडी सोबत स्वतः फिरायचे. आणि ज्या एरियामध्ये पोहोचत नाहीये, म्हणजे जिथे लॉकडाऊन लागलेलं आहे तिथे म्हणजे आता कचरा आहे आणि कंप्लेंट येत आहे की ते आता 8 दिवस झाले गाडी गेलेली नाहीये, तर त्या एरियामध्ये मी पूर्ण बाणेर बालेवाडीमध्ये माझी एकटी गाडी कोरोनाच्या काळात फिरली आहे. आणि माझे लोक पण त्यावेळेस भरपूर काम केले, त्यांनी सकाळपासून संध्याकाळपर्यंत 5-6 वाजेपर्यंत काम करायचे. पण आता तुम्ही ज्या सोसायट्यामध्ये जात असाल तिथे देखील करोना झालेला असेल, मग अशा वेळेस तुम्हाला भीती नाही वाटायची की, कारण तेव्हा एक खूप बाऊ झाला होता की बाबा संसर्गजन्य हा आजार आहे, तर असं कधी तुम्हाला भीती नाही वाटली की आपण त्यांचा कचरा उचलला तर आपल्यालाही होऊ शकतं? हो, वाटायचं, पण त्यावेळेस कसं लोकांचं पण हे होतं की बाबा त्यांना पण गरज होती, कारण की कामं नव्हते. आणि त्यांना मी म्हणायची की बघा कोरोना कोणाला व्हायला नको, आणि त्यांना मी सगळं म्हणजे सॅनिटायझर असेल, हॉस्पिटलचा जो खर्च असेल, ज्याला कोणाला म्हणजे माझ्या लेबर लोकांना कोणाला झाला असेल त्यांना हॉस्पिटलचा खर्च, इव्हन आम्ही त्यांच्या घरी डॉक्टर डायरेक्ट न्यायचो त्यांना क्वारंटाईन. तो पण एक छान किस्सा आहे, तो सांगाल का आम्हाला जरा? एकदा काय झालं, ते आमचे काका म्हणजे एजेड होते, ते माझ्याकडे काम करत होते, तर त्यांना कोरोना झाला. अरे बाप. हा, आणि त्यांच्या घरमालकींनी त्यांना म्हटलं की बाबा तुम्ही आता रूम मध्ये राहू नका. आणि मला फोन आला त्यांच्या मेसेजचा की मॅडम माझ्या मिस्टरांना हे झालंय, तुमच्या काकांना कोरोना झालाय, तर तुम्ही या. आणि माझ्या ज्या घरमालकीने त्यांनी त्यांना बाहेर काढलेलं आहे. त्यावेळेस मी तिथे जाऊन पोहोचले आणि त्यांना विचारलं काका काय झालं, त्यांच्या एकदम डोळ्यात पाणी आलं. तर मॅडम मला कोरोना झालाय, मला काही होणार तर नाही ना? मी त्यांना सांगितलं काका काहीच होणार नाही, आम्ही तुमच्यासोबत आहे म्हणून. आणि त्यांना माझ्या मिस्टरांचे मित्र आहे डॉक्टर माळी म्हणून, ते ज्युपिटरला आहेत. त्यांना मी ज्युपिटरवरून त्यांनी माझ्या मिस्टरांनी त्यांना घेतलं, डॉक्टर माळी यांना, आणि डायरेक्ट त्यांच्या चाळीमध्ये नेलं. चाळीमध्ये नेलं तेव्हा त्यांचं चेकअप केलं त्यांनी, की त्यांनी सांगितलं की थोडे सिम्पटम्स आहे. आणि त्यांच्या जे घरमालकीन होती त्यांना पण समजून सांगितलं की असं चांगलं नाहीये की तुम्ही यांना डायरेक्ट घराच्या बाहेर काढलेलं आहे, तर आपण त्यांना एक रूम द्या, माझ्या रिक्सवर तुम्ही एक त्यांना रूम द्या, आणि टॉयलेट असेल तर तुम्ही एक साईडचं टॉयलेट त्यांना वेगळं द्या. आमचे जे डॉक्टर होते ते रोज 3 दिवसांनी त्यांना चेक करायला जायचे. आणि त्यांचं म्हणजे औषधीचं सगळा खर्च मी केला आणि ते चांगले झाले, पण त्यांना कुठे म्हणजे हे नाही करायला आलं. पिंपरी चिंचवडमध्ये देखील तुम्हाला सांगलीतच अशी एक संधी उपलब्ध होणार होती, ती कशी? ऍक्च्युली माझं जे काम आहे ते मी बाणेर बालेवाडीमध्ये आता सध्या पुणे महानगरपालिकेमध्ये करते. आणि पिंपरी चिंचवडमध्ये माझ्या बाबांचे जे मित्र आहेत, बिजू शेठ जगताप, म्हणजे लक्ष्मण शेठ जे आहे, आमदार लक्ष्मण शेठ जगताप यांचे भाऊ बिजू शेठ जगताप, ते एकदा माझ्या घरी आलेले. बर. आणि बाबांनी माझी ओळखी करून दिली की ही माझी सून आहे आणि बाणेर बालेवाडीमध्ये हिचं कचरा व्यवस्थापनाचं काम आहे. तर त्यांना खूप आवडलं, ते बिजू शेठ सरांना खूप आवडलं. त्यांनी मला विचारलं की तू काय काम करतं नेमकं. मी त्यांना सांगितलं की मी ओला कचऱ्याचं खत तयार करते आणि जे ड्राय वेस्ट आहे सोसायटीमधलं ते पण कलेक्ट करते आणि ते PMC ला देते. त्यांना ते खूप चांगलं वाटलं आणि ते म्हटले की मला तू ऑफिसला येईल, मला भेट आणि आपण ठरवू, मला हे काम करायचं आहे, आपण मिळून काहीतरी करू. त्यावेळेस त्यांना मी असं म्हटलं होतं सर मला याचा मोठा एक प्लॅन टाकायचा आहे की माझ्याकडे जागा नाही आहे ओल्या कचऱ्यापासून खत तयार करण्याचं. तर ते म्हटले मला की बरं ठीक आहे. पण त्यांनी मला म्हणजे एकदाच माझी ऑफिसला जाऊन मीटिंग झाली त्यांच्यासोबत आणि त्यांनी मला त्यांची जागा दिली आणि मला 40 फीट्स त्यांनी स्वतःच्या स्वखर्चातून बांधून दिले. अरे बापरे, क्या बात आहे. ते म्हणतात ना की काम चांगलं असेल की ऑटोमॅटिकली तुम्हाला खूप साऱ्या संधी चालून येतात किंवा ऑपॉर्च्युनिटीज येतात. तसंच यांच्याबद्दलही झालेलं आहे. मग त्यापुढे काय झालं? त्यांनी मला म्हणजे वेळेवर जे काही तुला काय पाहिजे त्यांनी मला वेळोवेळी विचारत केले, मला कॉल करत गेले आणि त्यांनी मला खरंच म्हणजे खूप मदत केली. त्यावेळेस 40 फीट्स बांधून दिले. त्याच्यानंतर मी ते कोकोपीट असेल ते पण त्यांनीच दिलं. आणि माझे लेबर आणि त्यांच्या तिथे जे जागा होती, जे माझे लेबरमध्ये जे काम करत होते त्यांना राहायला रूम सुद्धा दिल्या, पाण्याची व्यवस्था कॉर्पोरेशनची आणि लाईट पण, सगळ्या गोष्टी त्यांनी मला म्हणजे व्यवस्थित उपलब्ध करून दिल्या.
तेव्हा कधी फ्रस्ट्रेशन आलं का? जसं आता तुम्ही सांगितलेलं आहे की कचऱ्याच्या गाड्या तुम्ही त्या ठिकाणी रिकाम्या करायला जात होते, पण तिथे तुम्हाला अनेक संकटांचा सामना करावा लागला. त्या दरम्यान कुठलं फ्रस्ट्रेशन आलं का तुम्हाला? नाही, पण मला असं वाटायचं की आज तर माझी गाडी खाली व्हायला पाहिजे आणि मी खाली करून येणारच तिथून. बापरे. आणि मी काही असं म्हणजे वाईट काम करत नाहीये आणि माझे लोक पण वाईट काम करत नाही, घाणीत काम करत, कचऱ्यामध्ये काम करत आहे. आणि त्यांच्यासाठी मी रात्री 1 जरी वाजलं तरी मी त्यांचे कॉल उचलते आणि त्यांच्यासाठी मी जाते. ते म्हणतात ना की काबिल बनणे, तसंच काबिल बनण्याचं काम हे अनुजा सगने यांनी केलेलं आहे. परंतु तुम्ही जो व्यवसाय सुरू केलेला आहे, जो तुमचा 7-8 वर्षाचा यशस्वी असा प्रवास आहे, या प्रवासादरम्यान अशी लोक तुम्हाला जोडल्या गेलीत का की जी कायम स्मरणात राहील किंवा त्यांच्याकडून तुम्हाला प्रेरणा मिळाली? हो, आहे ना. मी सगळ्यात पहिले जेव्हा जॉब करत होते तेव्हा मग असे सोसायट्यांमध्ये जायचे, बसायचे. आणि तिथे एक मधुबन सोसायटी म्हणून आहे बालेवाडीमध्ये, तिथे मुकेश गुप्ता सर होते. ते अकोल्याचे आहे प्रॉपर, पण मला माहिती नव्हते ते अकोल्याचे आहे म्हणून. आणि मी असं काम करता करता त्यांची माझी ओळख अशी छान झाली आणि मला म्हटलं, अनुजा तू कुठली आहे? मी सांगितलं त्यांना मी अमरावतीची आहे, तर म्हणजे मी अकोल्याचं आहे. आणि असं ते म्हणजे एजड होते खूप. आणि त्यांनी मला सांगितलं की अनुजा तू हे सगळं काम करू शकते, तर मग तू हाऊसकीपिंगचं काम का नाही करत? अच्छा, ओके. हा. आणि म्हटलं सर मी हाऊसकीपिंग मध्ये कधी पडले नाही आणि मला त्यातलं काही माहिती नाही आहे हाऊसकीपिंगचं. अच्छा. तर सरांनी मला नाही तू हे सगळं करू शकते, तू करू शकशील हे काम, तू कर. म्हटलं मग मला सोसायटी कोण देईल, कारण की मी कधी काम केलंच नाहीये, मला सोसायटी कोण देईल? तर ते बोलले की नाही माझ्या सोसायटीपासून सुरुवात करतो. म्हणजे त्यांनी स्वतः पहिली सोसायटी, हा सगळ्यात पहिली सोसायटी, आणि खूप कमी रेटमध्ये. आणि माझे माणसं जरी तिथे पोहोचले नाही तरी मी सगळ्यात पहिले तिथे जाऊन पोहोचायची. म्हणजे काम काय आहे त्यांनी मला समजून सांगितलं की हे काम असं करायचं असते, हे काम कसं करायचं असते. आजपर्यंत मला नव्हतं माहिती हाऊसकीपिंग मध्ये काय, कारण की मी तिकडे अमरावतीच काही आपलं एवढं मोठं नाहीये, तिथून इथे आली. आणि हाऊसकीपिंग मध्ये काय काय असतं हे मला काहीच माहित नव्हतं, त्यांनी मला सगळं सांगितलं. त्याच्यानंतर माझा म्हणजे हाऊसकीपिंग पण हा एक व्यवसाय माझा चालू आहे. म्हणजे आता तुमचे किती व्यवसाय आहे? एक आहे कंपोस्टिंगचा पण आहे, म्हणजे आपण ओल्या कचऱ्यापासून खत तयार करतो. त्यानंतर हाऊसकीपिंग पण आपण करतोय सोसायट्यांमध्ये. त्याच्यानंतर ड्राय आणि वेट कलेक्शन सोसायटीमधलं हे पण आपण कलेक्शनचं पण काम करतोय. तुम्ही बघू शकता की एका व्यवसायातून त्यांनी 3 व्यवसाय त्यांनी निर्माण केलेले आहेत. म्हणून एखाद्या बाईनी जर जिद्द पकडली की तिला काहीतरी करायचं आहे आणि स्वतःचं शिखर गाठायचं तर ती करू शकते. कारण घनकचरा व्यवस्थापन ही यामध्ये फक्त पुरुषांचीच आधी मक्तेदारी होती, पण तुम्ही बघू शकता की अनुजा सगने यांनी स्वतःचं अस्तित्व तिथे निर्माण केलेलं आहे. त्यांच्या मार्गामध्ये खूप अडथळे आलेत, पण ते अडथळे त्यांनी जिद्दीने आणि कष्टाने दूर केले. आता मला हे सांगा की पुण्याचा जो अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे तो कचरा आहे, तर या तुम्हाला काय जाणवलं की हा कचरा बाहेर जाऊन पुढे स्वच्छ का होऊ शकत नसेल? असं म्हणतात ना की पुणे हे स्वच्छ आणि सुंदर असायला पाहिजे, आणि विद्येचं माहेरघर पुणे आहे. आणि लोकांची मानसिकता अशी झाली आहे की त्यांना 10 वेळा जरी सांगितलं की ओला आणि सुका हा कचरा वेगवेगळा द्या, तरी पण ते नाही करू शकत. आणि बाहेर जेव्हा म्हणजे ठीक आहे माझ्या घरात कचरा तयार झालेला आहे, कुठेतरी जायचं आणि फेकून द्यायचं, आणि ते तसं करायला नको. त्यांनी म्हणजे एक व्यवस्थित डस्टबिन, ओला आणि सुक्याची डस्टबिन पण त्यांनी घरात ठेवली पाहिजे आणि तो कचरा त्याच्यामध्ये ठेवला पाहिजे. आणि देताना पण लोकांना की हा ओला आणि सुका असं नाही होत आहे, लोकांची मानसिकताच नाही आहे. हे शहर जर आपलं समजलं, म्हणजे स्वतःचं जर शहर समजलं ना, तर आपण नक्कीच हे काम करू शकू. कायमच ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा अशी जर प्रत्येकाने जबाबदारी घेतली आणि ती आपल्या घरातच आपण पार पाडली तर नक्कीच आपलं शहर हे स्वच्छ होऊ शकेल. बरोबर ना अनुजा मॅम? बरोबर. मग आता मला हे सांगा की तुम्ही तुमच्या 4 गाड्या झाल्या, तुमचे 3 व्यवसाय झाले, तर तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये येणाऱ्या किंवा काहीतरी करू पाहणाऱ्या अशा महिलांना काय सांगा? म्हणजे एका छोट्या गावातून मी इथे पुण्यामध्ये आली आणि बिझनेस करत आहे, तर म्हणजे जिद्दीने आपण काही करू शकतो. म्हणजे जर मनात असेल की आपल्याला हे करायचं आहे तर आपण ते करू शकतो. तुम्ही जेव्हा ठरवलं की तुम्हाला हा व्यवसाय करायचा आहे तर कसं, म्हणजे अनेक महिला असतील की ज्यांना या व्यवसायात यायचं असेल तर त्यांना तुम्ही थोडं गाईड करा. तर ॲक्च्युली माझं MSW झालं आहे, मास्टर ऑफ सोशल वर्क.
असं ठरवलं होतं की माझ्या वडिलांची इच्छा होती की मी गव्हर्नमेंट जॉबला लागायला पाहिजे, पण त्यांचं त्याच मी MSW सेकंड इयरला असतानाच त्यांचं निधन झालं. त्याच्यानंतर मग असं करता करता लगेच 6 महिन्यात लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर इथेच आले डायरेक्ट पुण्यामध्ये. गव्हर्नमेंट जॉबला तर आपली काही हेच नाही आहे, तर मग बिझनेस किंवा मग जॉब करावा लागेल आणि दुसऱ्याकडे जॉब करणं म्हणजे मग ते 9 ते 5 बरोबर. कंटिन्यू हे करणं. आणि त्यावेळेस माझं हे होतं की नाही, आपण काहीतरी करायलाच पाहिजे आता. म्हणजे NGO मध्ये काम करतोय आणि त्यांच्यासाठी जर आपण एवढं सगळं करत असेल तर आपण स्वतःसाठी का नाही करावं. बरोबर आहे. आणि तेच मी माझ्या याच्यात उतरवलं आणि मी स्वतःसाठी केलं सगळं. अनुजा मॅम मध्ये आणि प्रत्येक महिलेमध्ये एक कॉमन असतं, तरुणींमध्ये देखील ते कॉमन, काहीतरी करावं असं वाटतं पण मार्ग मिळत नाही. पण अनुजा मॅम यांनी त्यातून मार्ग काढला, त्यांच्या स्वप्नांमध्ये रंग भरलाय. असंच कोणीही महिला जर त्यांना वाटत असेल की स्वतःचा छोटासा बिझनेस उभारावा तर त्या उभारू शकतात. त्यावेळेस भरपूर लोकांनी मला म्हटलं की तुम्ही काम करू शकता किंवा तुमची गाडी आमच्या सोसायटीमध्ये लावू शकता आणि तुम्ही तुमचे रेट काय असेल हे पण त्यांनी विचारलं मला. पण त्यावेळेस रेटचा काही विषय नव्हता, म्हणजे जे काही पुणे महानगरपालिकेने ठरवून दिलं त्याच हिशोबाने आम्ही चाललो. आणि असं करता करता माझं म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंट नाही करायला लागली की मला की मी या सोसायटीत मला काम द्या. नाही. तुमचं कामच बोललं ते. हा. आणि आज पण तेच होत आहे की मला सोसायटी स्वतः फोन करून बोलतायत की मॅडम, म्हणजे अशा सोसायटी आहे की 6 महिने तुम्हाला काम नाही करतायत मॅडम, तुम्ही जावा, आम्ही दुसरा वेंडर शोधलाय. पण तीच सोसायटी 6 महिन्यांनी माझ्याकडे परत की मॅडम तुम्हालाच आम्ही तुम्हाला सोसायटी देणार आहे, तुम्ही आमच्याकडे कामाला. हे एवढं मोठं काम करताना तुम्हाला अनेक अडचणी आल्या, यात कोणी तुम्हाला त्रासही दिला असेल? काम करत असताना अडचणी तर आल्याच, भरपूर अडचणी आल्या आहेत. आणि म्हणजे एक बाहेरची व्यक्ती येऊन इथे आमच्या गावामध्ये काम करते आणि हे काम आम्ही का नाही करावं. मग त्यावेळेस मी पण म्हटलं की बाबा तुम्ही पण काम करू शकता, मी पण बाहेरची व्यक्ती आहे, तरी मला काय करायचं आहे आणि काय नाही करायचंय तर मी माझं ठरवेन आणि तुम्हाला करायचं आहे तुम्ही करू शकता. पण असं नाही ना की बाबा मी तिथे काम करते तर तुम्ही तिथे जावं आणि ते काम हिसकून घ्यावं, असं नाही. तर ठीक आहे, सोसायटीने मला काढत असेल तर काढू द्या, तुम्ही तुमचं काम घ्या, काही हरकत नाही, पण त्रास देऊ नका. अनेक लोक तुमच्या हाताखाली काम करतात, तर ते कसं तुम्ही मॅनेज करता? म्हणजे आज मी जेव्हा माझ्या हाताखाली जे लोक काम करतायत पण त्यांना असं मी वाटू देत नाही की मी तुमची मॅडम आहे किंवा म्हणजे, पण तेवढा त्यांना धाक आहे की मॅडम येईपर्यंत आपलं काम एवढं झालं पाहिजे, आपलं काम एवढं झालं पाहिजे आणि आपल्याला काम करून दाखवायचं आहे, त्यानुसार आपलं पेमेंट सुद्धा वाढेल असं त्यांना वाटत असतं. घनकचरा व्यवस्थापनामध्ये तुम्ही एवढं काम करता, तर आपलं पुणे जे आहे ते खरंच स्वच्छ आणि सुंदर होण्यासाठी काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आता PMCने जे ठरवलं आहे की ओला आणि हा सुका कचरा हा वेगवेगळा केलाच पाहिजे आणि करायला पाहिजे. प्रत्येक घरातून हा ओला आणि सुका कचरा हा वेगवेगळा यायला पाहिजे. आणि हे जर केलं, लोकांची मानसिकता जर ही बनली तर हे नक्कीच पुणे शहर स्वच्छ आणि सुंदर होऊ शकतं. आणि जो रोडवर फेकणारे आहेत, जे क्रॉनिक स्पॉट आता बनवत आहे आणि जे त्यांच्या सोसायटीमध्ये जाऊन किंवा त्यांच्या घरोघरी गाडी सुद्धा जाऊन सुद्धा ते रोडवर नेऊन टाकतायत, ते जर नाही केलं तर आपलं पुणे खरंच स्वच्छ आणि सुंदर होऊ शकतं. अतिशय मोलाचा संदेश अनुजा सगने मॅम यांनी आपल्याला दिलेला आहे की जर आपलं पुणे खरंच स्वच्छ आणि सुंदर करायचं असेल तर ओला आणि सुका कचरा याचं वर्गीकरण करा आणि कुठेही शहरामध्ये कचरा टाकू नका. आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आमची मेहनत तुम्हाला जर आवडली असेल तर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका आणि आमचा हा व्हिडिओ जर खरंच तुम्हाला आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका.